स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत 20 वर्षांची स्वर्णिम परंपरा। आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही। आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये, तेही खास ऑफर सह। दागिन्यांच्या खरेदीवर 0% मेकिंग चार्जेस। ग्राहकांना होणार 7 ते 8 हजारांचा फायदा। ऑफर 10 ऑगस्ट 2024 पर्यंत लागू। चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला। पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स, महावीर पेठ, कर्जत रेल्वे स्थानकाजवळ, कर्जत, रायगड। नमस्कार, मी विकास मिरगणे। विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सुधाकर घारेंच्या तिकिटासाठी म्हणजे सुधाकर घारेंना तिकिटासाठी सध्या वणवण करावी लागते। हवा तसा प्रतिसाद जो आहे तो मिळताना दिसून येत नाही। सुधाकर घारे सुद्धा वेटिंगवर आहेत, ठाकरे गटाकडून वेटिंगवर आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भविष्यामध्ये बोलणे किंवा तिकिटा संदर्भामध्ये अजूनही हवा तसा जो पद्धतीने करायला पाहिजे तसं काय होताना दिसून येत नाही। त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जरी यांची बोलणी सुरू असली, हवा तसा प्रतिसाद म्हणजे महायुतीचा जरी जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून निश्चित नसला तरी सुधाकर घारेंना तिकिटासाठी वणवण करावी लागते, ठाकरे गटाकडून असेल किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून असेल। त्यामुळे हवा तसा प्रतिसाद ज्या पद्धतीने एखादा नेता निवडणुकीसाठी तयारीला लागलाय तो पक्षासाठी बोलणी करतोय, मात्र या वरिष्ठ पातळीवर हवा तसा प्रतिसाद मिळताना कुठं आपल्याला दिसून येत नाही। कारण अनेक नेते जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा चर्चा सुरू आहेत, अनेक नेते जात आहेत, पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होताना दिसून येत आहेत। पण मात्र सुधाकर घारे प्रयत्न करतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, ठाकरे गटाकडून। तिकडे नितीन सावंतांनी बऱ्यापैकी आपलं बस्तान जे आहे मातोश्रीकडे अनिल परबांच्या माध्यमातून का असताना ते बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। इकडे सुरेश टोकरे जे आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी, ते सुद्धा भेटीगाठी करत आहेत, ते सुद्धा आपलं घोडं कसं पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न करताना दिसून येत आहे। ते सुद्धा पुढच्या निवडणुकी दृष्टीने विधानसभेत तेच सुद्धा तयारी लागलेली दिसून येते। दिल्लीत भेटीगाठी घेतलेल्या, मुंबईत घेतलेल्या आहेत। त्यामुळे संपूर्ण जर आपण परिस्थिती म्हटली की सुधाकर घारेंना तिकिटासाठी इकडे महायुतीमध्ये महेंद्र थोरवे भक्कम आहे, त्यांच्या उमेदवारी जवळपास निश्चित झालेले। त्यामुळे सुधाकर घारेंना नेमकी तिकीट कुठून मिळणार? सुधाकर घारे शेवटच्या क्षणाला तिकीट तटकऱ्यांच्या मदतीने असताना किंवा आर्थिक कशा बळानं असताना ते तिकीट घेतील हे निश्चित आहे। मात्र पण सध्या तिकिटासाठी त्यांना वणवण करावी लागते। हवा तसा प्रतिसाद जो आहे महाविकास आघाडीकडून त्यांना मिळताना दिसून येत नाही, कारण जर बोलणी सुरू आहेत। मात्र आपण जर बघितलं सुधाकर घारे येत्या काळामध्ये भविष्यामध्ये काही महिनाभरामध्ये एक राजकीय भूकंप करू शकतात, पण नेमकी कोणत्या पक्षात जायचंय, कोणत्या तिकीट कन्फर्म होणं हे अद्याप कळू शकलं नाही। कारण सध्या महाविकास आघाडीच्या जागेचा फॉर्म्युला निश्चित होत नाही। मात्र ठाकरे गटाकडून त्यांना काही संधी मिळेल असं वाटत नाही, कारण नितीन सावंतांनी सुद्धा मजबूत स्थान जे आहे ते बसवलेलं आहे। त्यामुळे तिकडे सुद्धा कठीण आहे। मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांचा प्रतिसाद जो आहे तो होताना दिसून येईल, तिकडून त्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कारण ही जागा नेमकी कुणाला जाणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये शरद पवार गटाकडून सुरेश लाड होते, त्यामुळे सुरेश लाड याच मतदारसंघात त्यांची जागा आहे असं जो राष्ट्रवादी फॉर्म्युला सांगतो, ही जागा आम्हाला देण्यात यावी। त्यामुळे सुधाकर घारेंसाठी जे आहे भविष्यामध्ये प्रयत्न करताना शरद पवारांचे राष्ट्रवादी आपल्याला दिसणार आहे। मात्र सुधाकर घारेंना नेमकी तिकीट कुठून मिळणार आणि तिकिटासाठी त्यांना वणवण करावी लागते हे मात्र नक्की आहे। त्यामुळे सुधाकर घारे भविष्यामध्ये काय करतायत हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद।